सुंदर बुवानी काय काय सांगितलं नियम बाकी बुवा कसा ए सोने इकडे बघा तुका काय वाटलं यो काय काय म्हटलं पहिली यो बघा यो 7-12 काढले ना मी तलाठी आहे त्याचो ना मी त्याचो कोणते नाही करे बाकी आपली जमिनीवरची वाद नाही अरे बुवा घाबरो अंगबिंग घेत येऊ एका वाटलं का यो काय बोला तुला माहिती आहे ना काय बुवा भजनाच्या सुरुवातीला लक्षात ठेव नाही तर कुणातरी विचार भजनाच्या सुरुवातीला समोरच्या बुवाला कधी बोलू नये या नियमावलीत वाचलं नाही असं वाटतं माका हा आणि काय सांगता म्हणता अरे तुले बंद करा नियमावली चालू झाली मी आता तुका काय करतो माहितीये का तुझं रामबेटू कुठकळले आता रामबेटू मुसळ घेऊन तिथं हा आता तुका असं म्हणा अहो बुवा ऐका ना अहो बुवा असं म्हणा चांगला तास बोललोय ना मी का तुका वाईट बोललोय हा माका सांगता लेट इलोय बरं माका सांग तू लवकर येऊन काय केलं हा लवकर येऊन काय केलं आणि वरून तोंड करून चालता बक्षीस घेतलंय म्हणा हा बरं मी लेट इले तर भजन चालू झाला का तुला हा एवढा होता तर करायचा होता चालू भजन काय सांगणार हळूहळू घेतले तुझ्याकडे थांबलं एकवीर माऊली आम्हा कोळ्यांची सावली आम्हा कोळीवाल्यांच्या आई हा केला रावली एकवीर माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला तुला पाहण्याच्यात का परी जीव माझा तुला आई तुझं देऊळ आई तुझं देऊळ बघ किती सुंदर रंगाने बाकी काय म्हटलं प्रतिस्पर्धी बुवा माझा दा प्रतिस्पर्धी हा प्रतिस्पर्धी कोणाक म्हणतात माहिती आहे हा प्रतिस्पर्धी बुवा स्पर्धा कुठे केली जाते ज्यावेळी गायनाची स्पर्धा होता ना त्याचा प्रतिस्पर्धी किंवा ती स्पर्धा असता ही स्पर्धा डबल माझ्या खुळ्या हा इकडे बघ आता गाव बसवली झीज आता एका कसा खांद्यावर बसवले करा हे कानात करून गेलो अशी परिस्थिती अशी घेते तुका बाकी म्हणता काय म्हणता अभ्यास लागतो म्हणता तुझा अभ्यास तुका पाजळ काढतो हे आता काय लिहतो ते ना ती शाही सरत तुझी एवढा बोलतोय तुका आता मी अच्छा अच्छा काय कळतं हा बरं काय झालं एक अशीच पण झाली एका कसा माझाच लाल पण एका काही माहिती आहे घातून घातून झाली ती अशी याची परिस्थिती आहे माकड कसा माझाच लाल त्याची एका मोठेपणा करची लय सवय आहे का म्हणजे एवढी मोठेपणा करतो की म्हणजे विचार करू नको अजून एकदा गावात गेलो सरपंचांच्या निवडणुकीक उभं राहलो बरं निवडणुकीक उभं राहलो तर रवलो माझ्याकडे गेलो माका म्हणता बन माका जिंका नाही होता त्यातरी काहीतरी चिन्ह माका सांगा म्हटलं काहीतरी प्रयत्न करते म्हणजे मी जिंका नाही म्हटलं तुझा काय म्हटलं कधी निवडणूक लढवलं
लढवलं तर म्हणता नाही म्हणता. म्हटलं ठीक आहे ये, म्हटलं एक काम कर, कुत्र्याचा चिन्ह घे, म्हटलं कुत्र्याचा. ह्यो गुलाम गेलो, गुलामान घेतला कुत्र्याचा चिन्ह केला आणि गावभर प्रचार विचार केला. प्रचार झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर धावत पडत माझ्याकडे दिलो. बोन माझ्या पाया पडायला. म्हटलं झाला तरी काय, म्हटलं बुवाक म्हटलं काहीतरी, म्हटलं काय विषय नक्की. माझ्या पायात पडक लागलो आणि म्हटलं बुवानो तुमच्या आधी पाया पडते, कारण मी आज भरघोस मतदान जिंका नेले. म्हटलं झाला का, म्हटलं नाही तुम्ही चिन्ह चांगला आणि मी भरघोस मतदान जिंका नेले. म्हटलं जिंका नेणारच, कारण लोकांनी विचार केले नाही, तुका नाही माका नाही घाल कुत्र्या, म्हणून कुत्र्या घेत चिन्ह घेता जिंका नेले. आता कसं वाटतंय, चिन्ह टपक डमडम म्हणता काय. खरोखर शिवभीम साम्राज्य यांचं आभार मानावे तेवढे कमी येत नाही का. कारण आले किती गेले किती संपले ना दरारा, आले किती गेले किती संपले ना दरारा, आणि संपला नाही संपणार नाही शिवभीम साम्राज्याचा दरारा, शिवभीम साम्राज्याचा दरारा नाही का. कारण जे त्यांच्या पोटात असतं तेच त्यांच्या ओठात असतं बघा, जे त्यांच्या पोटात असतं तेच त्यांच्या ओठात असतं. मधून शिवभीम साम्राज्याच्या प्रत्येक सदस्याच्या शर्टाचं पहिलं बटन नेहमी उघडं असतं, नेहमी उघडं असतं, नेहमी उघडं असतं नाही का. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आज खरोखर, कारण छत्रपती शिवाजी महाराज जर आजच्या कलियुगात जन्माला येणं गरजेचं असेल तर प्रथमतः तशी जिजाऊ जन्माला येणं काळाची गरज आहे नाही का. कारण अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर घडलो असतो तसे घडले छत्रपती नाही का. कारण आजकाल परिस्थिती खूप बेकार आहे बघा. कारण वयाची 30वी उलटली की माणूस लग्नाच्या तयारीत लागतात. तुझा चांगलं तुझा मे मध्ये हा आणि तुझा झाला, मला तू शोधून दिलं तरी काही हरकत नाही, माझं विषय नव्हे. पण कारण आजच्या कलियुगामध्ये पूर्वीच्या घरी बघा, ज्यावेळी नवरा घरी यायचा त्यावेळी समोरची सौभाग्यवती तिला त्या नवऱ्याला आपल्या हात जोडून पाया पडायची आणि 2 घास पाण्याचा घेऊन जायची, आणि ते खरं प्रेम होतं. आजकाल तर राहिला नाही. सासू म्हणजे सुनेचा लगीन झाला काय सकाळी उठल्यानी काय पोळपाट हातात घेतणार. कारण पूर्वीच्या काही परिस्थिती खूप चांगली होती बघा. कारण त्या पराती घेणार, त्या परातीमध्ये त्या भाकरीचं पीठ टाकणार, भाकरीचं पीठ टाकल्यानी काय दोन्ही हाताने थापणार, आणि थापताना सुद्धा त्या रामनामाची टाळी त्या भाकरीमध्ये दिसायची बरोबर की नाही. कारण थाप थाप रामनाम त्या वजनामध्ये दिसायचं बघा, त्या भाकरीमध्ये. आजकाल ती परिस्थिती नाही. कारण पूर्वीच्या आताच्या काळामध्ये पोळपाट घेणार, चपातीचं पीठ मळणार, लाटणा घेणार, चपाती मळणार, बोलताना काय बोलणार, पोळपाट खाणाऱ्याचं होऊन दे. ही परिस्थिती आहे बरं की नाही. कारण काल्या तस्मै नमा, कारण साठ म्हणले असतं काय विषय नाही, तुम्ही असलाच बस झाला आमचं काय विषय. कारण व्हेंटिलेटर शिवाय मरण नाही आणि सिझरिंग शिवाय जन्म नाही, ही शोकांतिका आजकाल कलियुगामध्ये नाही का. कारण लग्न करला, कारण आजकाल परिस्थिती अशी आहे, मुलात मुलगी द्यायची म्हणजे मुलगी अशी परिस्थिती की मुलगा जर बघून गेलो तर त्या औषधाचे विचार असतले की नवरो पोरगो जो हा त्याला कमीत कमी 50,000 पगार असा की नाही, मुंबईत काही रूम असा की नाही, असा करता करता ते म्हातारी होत. म्हातारी झाली का परिस्थिती वेगळी होता बरोबर की नाही दादा. वाटतं झाला तुझा ठरला की नाही ना अजून. कारण परिस्थिती तेव्हा काय होतं, म्हातारी झाली काय काहीतरी कोणच नाही भेटलो, काय काहीतरी कडिया कामवाल्याबरोबर पळान जाणार. बरोबर रात्री 2 वाजता ना मांगरा दिलंय काय तर फोन करतला, तो फोन करतो प्रियकवती का याच तला आऊस बापूस बाजू मध्ये त्या पोरग्या चादर ओढून त्या चादर नको 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 बाबा टाचत
अशी परिस्थिती ढासता ढासता कधी पळून जातं का सांगू शकत नाही. आणि शेवटी तो 5 बुवा ही कलियुगाची परिस्थिती सांगतोय. कारण शेवटी तो 5 लावून येणार आणि त्या प्रेसाठी काय गाणं म्हणतात का बघा. जीता था जिसके लिए कोण सोन्या हो 5 जीता था जिसके लिए उसके लिए मरता था. जीता था जिसके लिए उसके लिए मरता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. झालं की विषय वेगळा बरोबर आहे की नाही. कारण यो लय विचार माणूस आता त्यांना लगीन केल्यान खोटा खरा नाही खरा झाला खरोखर. त्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण काही विनोद म्हणून बोलावं लागतं. नाहीतर तुम्ही म्हणता त्यांच्या भजनापेक्षा खूप बरी असंच झालं. खोटा माणसाला लगीन झालं. बरं केल्यान 2 लग्न केल्यान ती केल्यान हे का त्या 2 लग्न केल्यान त्या बायकांका म्हणजे त्या नवरी मुली सकाळचा जा करतो रात्री दाबुडीची सवय. बरा गुलामाचा लगीन झाल्याच्या नंतर सगळा झाला. चक्रांची पूजा बिजा झाली. ह्यांका घेतल्याने आणि दोघांका हनीमून साठी एका खोलीत टाकल्याने बराची पहिली बायको केल्याने का तू ऐकतास ना म्हणलं. हा पहिली बायको केल्याने ती शाळा मास्तरीन केल्याने. बरं शाळा मास्तरीन बायको केल्यानंतर ह्यो मात्र गेलो बाबलो झाला चालू झाला आहे ना हात टाकून आणि त्या तेवढ्यात ओरडू कुणीही कुणाच्या दप्तरात हात टाकू नये. कारण तिकडे सकाळी केलेलं साखळी दाबुडी सवय. बरं तिला जाईल कुणीही कुणाच्या दप्तरात हात टाकून तेवढ्या देऊ म्हणता. आता करायचा तरी काय. मग दप्तरात हात टाकले तर पेन चालतं लागायचं अशी याची परिस्थिती. बरं काय झाला तो म्हणताना लगेच घटस्फोट केला. गुलामान घटस्फोट केल्याच्या नंतर दुसरा लगेच ताबडतोब केला. नावची बाई सांगल्या दुसरा लगेच गुलामाचा लावून दिलेली. बरं लावून दिल्याने तू काकानू काय परिस्थिती सांगतोय. ती केल्याने ती निपुण एक्सचेंज वाली. बरं ताच सगळं विषय झालो. सत्यनारायणची पूजा झाली. एका टाकली एका खोलीत टाकले परत तोच प्रकार तिला ह्याना हात टाकून का बोलू कृपया इस वक्त सभी लाईन व्यस्त है. म्हणता आता लाईन व्यस्त तर करू काय. यो म्हणता ह्यात कदाचित तेवढा तरी बरा म्हटलं लाईन व्यस्त तर पुढचा तरी फोन लावू शकते मी. पण तो पण तुझी रेंज जाते त्याचा का. बाकी गुलाम बरोबर हसता बरोबर मिशी. आणि काय बोललो घरच्यांना आणायचं नाही. बुवा तू काही सत्य बोली सांगते. ए लुक ॲट मी सोन्या कसा माहिती आहे आयुष्यात ना बारी येत ना वाचतोच बोलक्षी. पहिला काय सांगतो म्हणजे काल मेला त्याची आता काय उनीत होतं. कालच बोलायचं ना आता. बरं सांगता काय घरच्यांना आणू नये बुवा कसं असतं माहितीये का. घरच्यांना आणू नये या मताचा मी नाही. तुझा विषय तू आण किंवा नको माझा काही विषय नाही. पण बुवा कसं असतं माहितीये का कधी आपण चुकीचा शब्द आपल्या मुखातून येतो त्यावेळी आपल्याला कुणी समोरून बोलू नये की आपण बुवा ही तुमची बारीची केला तुम्ही इतिहास बोलून झाली किंवा त्यांचे कानावर हात जाऊ नये. याच्यासाठी घरच्यांना हा माझा वैयक्तिक सल्ला आहे तुला. लिहून घे. कळावे लोक असावा आपला विश्वास योगेश कुलकर्णी. आणि तू काही खरोखर चांगली माझं चांगलं एक सल्लो दादाचो तू ना स्वरात आवाज लावशील. नाही ते एक काम कर समोर आरसो घे आरच्या समोर रियाज कर आणि त्याचा विचार आरच्या स्वतः मी बरोबर लावले का आवाज. हीच एक चुकी आहे तुझी बाकी काय नाही. माझी चुका काढलं तर सांगूच ना. आता काय करता बस मेल्या. दोन राजे इथे गाजले एका म्हणतात दोन आणि तो काय
सांगितलं दम बघलंय म्हणून. तुका दम नाही दंड बघ दंड दिसलो दाखव काढून सांगतो. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाल घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाल घोषित केला. दोन नरमणीयाचे शोभले दोन नरमणीयाचे शोभले दोन वीर पहाटे. दोन नरमणीयाचे शोभले दोन वीर पहाटे. एक त्या रायगडावर तरी उधळण होईल बघूया रक्ताची. कापल्या तरी आमच्या नसा तरी उधळण होईल बघूया रक्ताची. आणि फाटली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त शिवछत्रपती राजांची. शिवछत्रपती राजांची नाही का. पंपचल गावाला जाऊ शिमग्याची डोल पालखी खांद्यावर घे. राखेचल काजिंगा जाऊ काजिंची पगार खांद्यावर घे. राखेच चढला झाडावर काजी काढायला
गुरुजी परब यांच्याकडून हे 101 रुपयाचा लाख माझा पार्श्व केले. भगवंताची प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी आणि यश प्राप्ती हे उत्तर तो हीच या भगवंताची मी प्रार्थना करतोय. माझ्या भीमाच्या नावाचं हो, माझ्या भीमाच्या नावाचं गुलाबी रमान, गुलाबी रमान, गुलाबी रमान. पेटी दावत कमी करत पेटी दावत कमी कर. तुम्ही पेटी दावत कमी करत नाही. राणे तुम्हाला बोलत काय बघा, कारण छत्रपती शिवाजी महाराज निमित्त आज डबल बारीचा सामना सुंदररित्या आयोजित केल्या शिवभीम साम्राज्य या मंडळाने सन्मान्य धनंजय गायकवाड या माऊलींकडनं एक अंतरा बाबासाहेब गाऊ शकतो. हो हो, या गाण्यासाठी हे 200 रुपये पारितोषिक दिल्या मंडळातर्फे त्यांचा स्वीकारतो. धन्यवाद. नंदन नांदन असरमाचं नांदन भीमाच्या संसारी दसटी पुर चांगन.
ससाने SS या माऊलींकडून हे बंद पाकिट आलेलं आहे 100 रुपयाचं. महिला तुम्ही त्यांचे स्वीकार करतो. त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्यप्राप्तीयुक्त होईल या भगवंताची मी प्रार्थना करतोय. बाकी बुवा खरोखर मी काय फ्लो मध्ये गेले तुमच्याकडे जात नाही म्हणून असा समजू नको. हो तुझो भ्रम हा काय समजली. बरं त्या राधे कोण होते ते बरोबर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर तो ते खरोखर ती ताकद त्याच माणसाकडे असावी. खरोखर मस्त आवाज त्या माऊलींनी काढलाय. खरोखर जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कारण नाना पाटेकर म्हणू नका त्याच्यानंतर अमिताभ बच्चन म्हणू नका. खरोखर म्हणजे त्यांचं मी तरी फॅन झाले. बरोबर भारी माणूस. कारण या तुमच्या एकजुटीला खरोखर माझा लाख मोलाचा सलाम आहे. कारण मित्र कसा असावा तर ते फक्त आणि फक्त कृष्ण आणि सुदामा सारखा. कारण एक दिन सुदामा ने कृष्ण से कहा कि इस कलयुग में असली दोस्ती का मतलब क्या है. तभी कृष्ण जी हंसकर बोले जहाँ मतलब होते वहाँ दोस्ती का होते. नाही का. या मित्रांसाठी मी एक गाणं घेतो. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मेरी आरज़ू बिठा के यारा तेरी यारी को ले तो खुदा याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मेरी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे या ठिकाणी पोवाडे घेतो. कारण महाराष्ट्र काय म्हणतो. कारण जेव्हा रायगडची ज्यावेळी उभारणी झाली त्यावेळी रायगडची उभारणी करणारे आर्किटेक्ट हिंदोजी इंदुरीकर यांनी त्या रायगडाची सुंदर अशी उभारणी केली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायगडची ज्या माणसांनी उभारणी केली त्यांना छत्रपती शिवरायांनी विचारलं की हिरोजी इंदुरीकर या रायगडची सुंदरची तुम्ही उभारणी केली आहे त्या उभारणीच्या मोबदल्यात मी तुम्हाला काय देऊ. त्यावेळी त्या हिरोजी इंदुरीकरांची त्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली भक्ती पहा. त्यावेळी त्या हिरोजी इंदुरीकरांनी सांगितलं की तुमच्या रायगडावरती जाण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्याच्या एका पायरीवरती माझं फक्त आणि फक्त नाव लिहा. हीच माझी त्या ठिकाणची मोबदला असेल. हे होते छत्रपती शिवाजी महाराज. नाही का. कारण अवघ्या 3.5 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज असताना गावामध्ये तमाशाचा तंबू आला बघा. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जिजाऊंना विचारलं की हे काय आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाऊंनी सांगितलं की राजे तुम्हाला मुली नाचवणारे राजे नाही व्हायचे तर मुली वाचवणारे राजे व्हायचे. हे होते छत्रपती शिवाजी महाराज. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी पोवाडे घेतो. SS ससाने या माऊलींकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आले मंडळाकडे स्वीकारतो. धन्यवाद. ठीक आहे काय नाही. ससाने माऊलींचं पूर्ण नाव काय जरा समजेल तर बरोबर. ओ राजे हो जी जी रे जी जी जी
आई जिजाऊने फरमान सोडला प्रणाम केलं मातेला प्रणाम केलं मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सगळे मावळे लागले मामाला शेला मामा होता संगतीला तेवढ्या तानाजी माणूस रे आपल्या रायबाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन आले बघा पण तिथं निरोप पाठविला दिला तुम्ही लगीन काय आला आम्ही जातो सगळा लढाईला तानाजीला हे समजतं तानाजी माणूसने काय म्हणते बघा आम्ही माझ्या राजाच्या लग्नामध्ये थाटामाटात मिरवायचं रायबाच्या लग्नामध्ये आणि माझ्या राजाने कोंडाणा जिंकण्यासाठी म्हणायचं हे कदापि शक्य नाही म्हणून तानाजी माणूस काय म्हणतो आधी करून लागेल तो आणण्याने नंतर करून लागेल नाम केलं मातेला केलं मातेला तानाजी वीर बघत झाला यादी बंधू सांगितला शेला मामा होते सोबतीला त्यात माती बघा जोड्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी बस यो एकदम काय समजली सन्माननीय रुपेश गोगळे यांच्याकडून हे 100 लाख महत्व पाठवले मंडळातर्फे स्वीकारतोय धन्यवाद 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 सन्माननीय बबन वाघमारे यांच्याकडून देखील 100 लाख महत्व पाठवले मंडळातर्फे स्वीकारतोय धन्यवाद 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 सन्माननीय आमच्या सदानकटा पाठीचे असणारे सन्माननीय बाळकृष्ण गुरव यांच्याकडून देखील 100 पद पाठवले मंडळातर्फे स्वीकारतोय काय या ठिकाणी सन्माननीय आमचे परम मित्र योगेशजी गुजर आणि आमच्या सदनकथा पाठीचे असणारी बाळकृष्णजी गुरव या ठिकाणी उपस्थित मंडळातर्फे त्यांचे लाख आभार त्याचप्रमाणे सन्माननीय सुधीरजी परब या ठिकाणी आले त्यांचा सुद्धा मंडळातर्फे लाख आभार मानतो त्याचप्रमाणे स्वप्नीलजी कासरे या ठिकाणी उपस्थित त्यांचा सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाख आभार मानतो कारण या ठिकाणी आईचं महत्व सांगतो कारण आ म्हणजे आई हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर म्हणजे आई नाही का कारण 33 कोटी देवतांसमोर देवदर्शनाला जाऊन 33 कोटी कमवण्यापेक्षा रोज सकाळी उठून आपल्या आई वडिलांच्या पाया पडा खरोखर तुम्हाला जगातलं पुण्य लाभलं म्हणून समजा नाही का कारण पोटाशी पोट लागतात पंचवाटे हवा वाचा पोटाशी पोट लागतात पंचवाटे हवा वाचा पावसाचा तुकडा तरी तो फेकला पदार्थ निघे पांढरा ही आई नाही का कारण किती घ्या उंच बनारी तरी झेप कमी पडते किती घ्या उंच बनारी तरी झेप कमी पडते आणि ज्यावेळी आई कडेवर घेते तेव्हाच आपली उंची वाढते तेव्हाच आपली उंची वाढते नाही का एक अंतरा फक्त गायच्या गाण्याचं कोणता बाबासाहेबाबद्दल नक्की तुम्हाला गायचंय का तुम्ही गाणार ना चुकलं तुझं बाळ आई गाई ग विसरणाच्या टप्प्यावरती धन्य तुग माते सर्व संपून एक राहते आई तुझे राहते चुकलं तुझं बाळ आई गाई ग चुकलं तुझं बाळ आई रडत ढाई ढाई ग रडत ढाई ढाई ग ये न माझे आई ग ये न माझे आई ग
गजराकडे जाऊया. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला हो उभी आहे नदीच्या काठाला बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला हो उभी आहे नदीच्या मल्हारी पोळा देवीचा दिवाळा मल्हारी पोळा देवीचा दिवाळा काय सांगत्याची कहाणी हो काय सांगत्याची कहाणी माझा राणीचा लग्नाचा गणित पारुचा माझा राणीचा लग्नाचा आता गाताय का तुम्ही तुम्हाला तो एक वेळ देतो त्यावेळी गाल का फक्त एकच अंतर आहे. ओके नक्की. सन्माननीय योगेश गुजर आमचे परम मित्र यांच्याकडून देखील 100 किलोचा पाठवलेल्या मंडळात स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो सर्वांनी जे काही गायले त्यावर एकही तो बी अंतर असं आहे की आता आपण जे वाजवलं त्या वाजवणार ते आहे जमण्याचे तरी काल पाहिला हरे काने वाजवतो बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी हो हो मला जो अंतरा गायचा आहे हॅलो हॅलो मला जो अंतरा गायचा आहे तुम्ही जे मगाशी रमाबद्दल गायलात ना तर ते बाबासाहेबाबद्दल मी गाणार आहे. यारा हो यारा तेरी यादवने मारा ह्या चालीवरच आहे. थांबा हो थांबा गाडीवान दादा
बाळ एकटा मी भिवा माझ गाव राहिले फार दूर माझ गाव गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला थांबा हो थांबा गाडीवान दादा बाळ एकटा मी भिवा माझ नाव राहिले फार दूर माझ गाव गाडीत घ्या हो मला पुढचा जो अंतर आहे ना तोच गायचा आहे गाडीवान बोले जात सांग बाळा दिसतो खरोखर लय साधा भोळा भीम बाळ बोले महार विवेडा गाडीवान बोले थांब बाळ थोडा पाटील माझी गाडी आण मी कशे रे घेऊ मी तुला गाडीत घ्या हो मला यावरून एक शेर आठवला त्या दलित डॉक्टराने तुमचा विलाज केला त्या दलित डॉक्टराने तुमचा विलाज केला तुमचा विटाळ कुठे गेला त्या दलित वकिलाने तुमचा न्याय केला तुमचा विटाळ कुठे गेला आणि तो दलित भीमराव तुमचा जावाई झाला जावाई तुमचा विटाळ कुठे गेला रे कुठे गेला खरोखर जोरदार टाळ्या होता कारण हे अंतःकरणातून निघालेले हे गाणे आणि खरोखर त्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर या महाराष्ट्रामध्ये कुणाचा दबदबा होता तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाही का कारण आले किती गेले किती संपलेला दरारा आले किती गेले किती संपलेला दरारा आणि संपला नाही संपणार नाही माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा नाही का महाराष्ट्राच्या पावनभूमीत नेता होऊन गेला तुरा बाळासाहेब हो बाळासाहेब हो बाळासाहेब हो बाळासाहेब
सन्माननीय अमित वराडकर भाऊ यांचं सुद्धा माझ्या मंडळातर्फे खूप खूप स्वागत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी या खुर्चीचा मान राखावा. आमच्या बाळकृष्ण गुरुवांसाठी गाणं म्हणतो, कारण खरोखर वेळोवेळी बुवा त्यांचा आमचा लय सपोर्ट असतो आणि खरोखर ज्याचं खावी पोळी त्याची वाजवत आहे आणि खरोखर त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. एकच वादा आमचे गुरुवदारा, एकच वादा आमचे गुरुवदारा, हो एकच वादा बरोबर. एकच झलक सबसे अलग. या ठिकाणी दादांचं एक अभिजित दादांवरती एक गाणं घ्या अशी त्यांची इच्छा होती. येतो काय सांगते तुम्ही, हो सांगता. हा तुमच्या आमच्या हे काम, अहो दादा करतात हे काम रे. या गर्दीतल्या दिल दोस्तीतल्या अभिजित दादाला चला बर, या गर्दीतल्या काठी वाळतीतल्या अभिजित दादाला चला बर, या गर्दीतल्या काठी वाळतीतल्या अभिजित दादाला चला बर. आमच्या माल्यासाठी गाणे भरपूर गणराया तारा यावे धावनी, गणराया तारा यावे
शॉर्टकट मध्ये घेतो, कारण या ठिकाणी साई भक्त खूप आहेत नाही काय. साईंचं एक नवीन जरा चर्चेत असलेलं ते गाणं घेऊया आणि गजाकडे जाऊया. आम्ही निघालो तुम्ही येता का, आम्ही निघालो तुम्ही येता का. घडलं बोलावणं जनता येईन, ये म्हणाल तो पालखी घेऊन. घडलं बोलावणं जनता येईन, ये म्हणाल तो पालखी घेऊन. गेली ठाणे आजऱ्यावर आम्ही निघालो तुम्ही येता का, मला काही न भेटाया तुम्ही येता का. आम्ही निघालो तुम्ही येता का, मला काही न भेटाया. रामनवमीचा सण आला हो आला, पालखी निघाल्या पायी शिर्डीला हो. सन्मान्य समाजसेवक शेखर शैरे यांच्याकडून 500 बद्दल लाखोचा पाठिंबा स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या जनमनात जनात गाजते सर्वांच्या हृदयावर.
त्यांचं एक कार्यकारी मंडळ खरोखर बरं की नाही. कारण पत्ते जरी बावन असले तर पिसणारा एकच असतो, पत्ते जरी बावन असले तर पिसणारा एकच असतो, आणि एकटे जरी चार असले तरी चिकणारा एकच असतो. हवा कुणाची असो, हवा फक्त आणि फक्त शिवभीम साम्राज्य मंडळाचाच असतो, शिवभीम साम्राज्य मंडळाचा असतो, शिवभीम साम्राज्य मंडळाचा असतो. म्हणून सांगतो बघा, समाज उपयोगी उपक्रमांचा प्रचंड बोलबाला, गोरगरिबांना गरजूंच्या संकटकाळी मदतीला, समाजसेवा समाजहित नेहमी अग्निक्रमावर, शिवभीम साम्राज्य जे मंडळ आहे ते खरोखर प्रगती पथावर जावं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी आणि यशप्राप्ती उत्तरतो हीच या भगवंताच्या मी प्रार्थना करतोय. कर्माचा शेवट करतो आणि काही एक सांगणे आता आयुमध्ये विला, सुख समृद्धी लाभो सर्व भक्त जनाला, सन्माननीय समीरजी मेंगळे यांच्याकडून 100 रुपये लाखमाचा पाचशेला मंडळातर्फे स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय उदय लाड यांच्याकडून आमचे पक्कवादक देवदत्त गाडेवकर यांच्यासाठी 200 रुपये पाचशे केले मंडळातर्फे स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. चला बप्पा गजानना बप्पा गजानना बप्पा गजानना शिव गौरी नंदना, बप्पा गजानना बप्पा गजानना बप्पा गजानना शिव गौरी नंदना.